तो येणाऱ्या 2 तारखेला सोमवती अमावस्या, याला महाराष्ट्रामध्ये पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात. सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या. एक लक्षात घ्या, अमावस्या आणि पौर्णिमेला पृथ्वीचे पूर्ण व्हायब्रेशन चेंज होतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या आधीच काही जणांना खूप मानसिक त्रास होतो, काही जणांना चिडचिड होते, काही जण भांडण करतात, काही जण आजारी पडतात. स्पेशली लहान मुलं सुद्धा आई वडिलांना फार त्रास देतात. मग अशा वेळेला काही गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. आता सोमवारचा 5वा सोमवार येत आहे आणि शेवटचा सोमवार आहे श्रावणातला आणि अमावस्या सुद्धा आहे. तर आपण काही उपाय केले तर नक्कीच चांगला परिणाम पाहायला मिळेल. पहिली गोष्ट, जर तुम्ही देवळात जात असाल, मंदिरात जात असाल किंवा घरीही जात असाल तर त्या दिवशी 5वी मूठ आहे, सातू जो असतो त्याची मूठ आपण शंकर देवांना वाहायची आहे. त्याचबरोबर जर अभिषेक करायचा असेल तुम्हाला मंदिरात जाऊन, तर नक्की दूध आणि मध याचा मिक्स करून तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता. त्याचबरोबर